नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज ब्रिज कोर्सचा शेवटचा दिवस आहे 45वा। आजपर्यंत आपण 15 जुलै ते 13 जुलै पर्यंत ब्रिज कोर्सचा जे सिलेबस होता तो कंप्लीट झालेला आहे। आता आपल्याला त्यावरती परीक्षा द्यायची आहे। 30 मार्काची शेवटची परीक्षा आहे। त्याचा क्वेश्चन पेपरही तुम्हाला दिला जाईल, त्याचे मॉडेल आन्सरही दिलं जाईल आणि त्याचे मॉडेल आन्सर जे आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या स्वरूपात सोडवून दिलं जाईल। या चॅनल वरती आपण नवीन असाल, अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल, कंटेंट आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा। ओके, आज आपण ब्रिज कोर्सचा 45वा दिवस आहे। आतापर्यंत झालेल्या 1 ते 44 दिवसामध्ये झालेला जो अभ्यासक्रम आहे मॅथमॅटिक्स पार्ट 1 आणि 2 चा, यावरती आज ही परीक्षा असणार आहे। तो पेपर त्यावरचा असणार आहे। तो 30 मार्काचा पेपर आहे। ओके, तो क्वेश्चन पेपरही तुम्हाला दिला जाईल। त्याचबरोबर त्याचं मॉडेल आन्सरही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले जाईल आणि आपण यातले प्रत्येक उदाहरण सोडवणार आहोत। ते लक्षपूर्वक पाहायचं आहे। याचा उपयोग आपल्याला 10वी साठी होणार आहे। त्याचबरोबर अंतर्गत मूल्यमापनासाठी सुद्धा हे ग्राह्य धरले जाईल या वर्षी। ओके, तर आज आपण क्वेश्चन पेपर कसं सॉल्व्ह करायचं आहे ते पाहूत। इथं फाइनल टेस्ट ब्रिज कोर्स डे 1 to 44 क्लास 10th आहे। सब्जेक्ट मॅथमॅटिक्स 1 and 2, मार्क 30, टाइम आहे 1 hours। 1 hours मध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे। ओके, क्वेश्चन फर्स्ट, choose the correct alternative answer for the following question, 6 marks. Which of the following is the set of natural numbers? Option A, dash dash -1 -2 -0 1 2 dash dash, B 1 2 3 up to n, C 0 1 2 3 up to n, and D -1 -2 -3 up to n। या ठिकाणी नॅचरल नंबरचा सेट जो असतो तो स्टार्ट त्याचा 1 पासून होतो। हा इंटिजर आहेत, हे होल नंबर आहेत, म्हणजे हा बी जो आहे तो काय नॅचरल नंबरचा सेट आहे। ओके, बी जो ऑप्शन आहे तो नॅचरल नंबर सेट। If p equal to 3, then find the value of polynomial p square minus 9. Option A 18, option B -18, C 0, D 1। आता या ठिकाणी पॉलिनॉमियलची व्हॅल्यू काढायची, म्हणजे काय करायचं, p square minus 9 equal to put the value of p 3 square minus 9 equal to 3 square 9 minus 9 equal to 0। ओके, म्हणजे ऑप्शन नंबर सी येईल। या ठिकाणी ऑप्शन सी करेक्ट येईल आपला। ओके, याच पद्धतीने बोर्ड मध्ये आपला पहिल्या प्रश्नामध्ये हे ऑब्जेक्टिव्ह सोडवायचे आहेत। क्वेश्चन नंबर 3, x plus y equal to 4 is the linear equation in 2 variables, and when x equal to 2, then value of y is dash dash। okay, option A -2, option B 4, option C -4, D 2। ओके, या ठिकाणी आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची। लिनियर इक्वेशन दिले, काय दिले बा, x plus y equal to 4, put the value of x equal to 2 plus y equal to 4, then y equal to 4 minus 2, y equal to 2, म्हणजे ऑप्शन नंबर डी येईल। करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, डी येईल। ओके, या ठिकाणी डी ऑप्शन येईल, उत्तर येईल 2। देन फोर्थ क्वेश्चन, इफ ऑल पेयर्स ऑफ adjacent sides of a quadrilateral are congruent, then it is called dash dash। A rectangle, B parallelogram, C trapezium, and D rhombus। आता या ठिकाणी adjacent पेयर जे असतात ते रोम्बसचे कॉन्ग्रंट असतात। रेक्टँगल घेतला तर त्याचे ऑल अँगल्स आर कॉन्ग्रंट। ओके, पॅरलोग्राम अपोजिट साइड्स आर पॅरलल अँड कॉन्ग्रंट असतात। ट्रॅपेजियमच्या अपोजिट साइड्स वगैरे पॅरलल, फक्त 1 पेयर पॅरलल असते। रोम्बसचे मात्र ऍडजस्टंट साइड्स पॅरलल असतात। त्याचा अर्थ काय होणार आहे, तो रोम्बस होईल, रोम्बसची डायग्राम तयार होईल। ओके,
म्हणून आपला ऑप्शन आहे तो डी. ओके. फिफ्थ, हाउ मेनी लाइन्स आर डिटरमाइंड बाय 3 distinct points? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 1 and 3, ऑप्शन डी 6. आता या ठिकाणी 1, if the points are collinear, there are one and only one line passing through it. These points are collinear, then one and only one point line is clear. If the points are non-collinears, then there are 3 lines passing through these points. ओके, या पद्धतीने म्हणजे 3 न्यायिक रेषे बिंदूतून किती रेषा जातील? 4 किंवा 1. ते एका रेषेत असतील तर 1 रेषा, 3 मध्ये असतील 3 न्यायिक रेषा असतील तर 3 रेषा त्यामधून पास होतील. ओके, म्हणजे ऑप्शन काय येणार आपला? ऑप्शन नंबर सी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन 6th, if the two sides of a triangles are 5 centimeter and 1.5 centimeter, then the length of its third side cannot be dash dash. A 3.7 centimeter, 4.1 centimeter, C 3.8 centimeter, D 3.4 centimeter. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, sum of the two sides of the triangles is greater than the third side, or difference between the two sides is less than the if two sides of the triangles are 5 centimeter, 1.5 centimeter, length of its third side cannot be. आता यातली कुठल्या, in triangle sum of the two sides is greater than the third side. म्हणजे दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असली पाहिजे, किंवा difference between the two sides is less than the third side. ओके. आता या ठिकाणी जर आपण बघा ह्या दोघांची ऍडिशन केली तर येते 6.5. आता यामध्ये 1.5 प्लस 1.6 3.7 घेतलं तर 5.2 येईल. 1.5 and 4.1 म्हणजे इथे घेतलं 5.6 येईल. या ठिकाणी ही लेस दॅन ग्रेटर दॅन लेस दॅन 5 आहेत, म्हणजे 1.5 and 3.8 येईल. काय पाहिजे 5.3 येईल, आणि इथं 3.4 प्लस 1.5 इज 4.9 येईल. म्हणजे ही काय असणार आहे? लेस असणार आहे कशापेक्षा? 5 पेक्षा. म्हणून इथं सम ऑफ द टू साइड्स इज लेस दॅन द थर्ड साइड, वी कॅनॉट बी ड्रॉ द ट्रायंगल. म्हणजे दोन बाजूंची बेरीज जर तिसऱ्या बाजूपेक्षा लहान असेल तर आपल्याला ट्रायंगल काढता येत नाही. म्हणून आपला ऑप्शन कुठला करेक्ट असणार आहे? डी. ओके. या पद्धतीने ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी सोडवून झाले. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, solve the following sub questions marked 4. Find the geometric mean of 2 and 8. Okay, solution. Let geometric mean be b, therefore b square equal to 2 into 8. Geometric mean equal to product of the extreme terms. Okay, b square equal to 16. Take a square root on both sides. b equal to 4. Therefore geometric mean is 4. Geometric mean equal to 4. या पद्धतीने 2 मार्काचं एक्झाम्पल आहे, सोडवायचं. सेकंड एक्झाम्पल, फॅक्टराइज x square minus 25. Getting solution, x square minus 25 equal to x square minus 5 square. आता या ठिकाणी कशाचं ऍप्लिकेशन करायचं पहा, a square minus b square ही आयडेंटिटी वापरायची या ठिकाणी. a plus b in second bracket a minus b, ह्या आयडेंटिटी वापरून आपल्याला फॅक्टर पाडायचे आहेत. म्हणजे इथं काय येईल पहा, पहिला in first bracket x plus 5, in second bracket x minus 5. This is the factor of x square minus 25. Okay. Then next, third question, the measure of the one of the angles of a parallelogram is 40. Then find the measure of its adjacent angle. Okay. आता इथे पहा, in parallelogram adjacent angles are supplementary. हे प्रॉपर्टी या ठिकाणी वापरायचे. म्हणजे सोल्युशन, let in parallelogram ABCD, angle A and angle B are the adjacent angle. Angle A equal to 40 and angle B equal to आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. ओके. In parallelogram adjacent angles are supplementary. Therefore angle A plus angle B equal to 180. Therefore 40 plus angle B equal to 180. Therefore B equal to 180 minus 40, B equal to 140. 40. Then the measure of the adjacent angle is
angle B equal to 140. Then for the adjacent angle of the parallelogram is 140. Okay. Therefore, measure of its adjacent angle is 140. Question number 4. If triangle AB is PQR, if angle R is greater than Q, then which of the following statement is true? First, QR is greater than PR, PQ is greater than PR, PQ is less than PR, last QR is less than PR. तर या ठिकाणी R is greater than Q आहे, म्हणजे या ठिकाणी side opposite to the greater angle is greater and smaller angle is smaller. In triangle PQR, angle R is greater than angle Q, means this side is greater than, Q is less than, means this PR is less than PQ. PR is less than PQ. या ठिकाणी PQ is greater than PR येईल. PQ हा मोठा, R मोठ्या बाजू समोरील बाजू मोठी असते, लहान बाजू समोर मोठी असते, म्हणून काय येणार आहे, R च्या समोरची बाजू Q ही मोठी असणार आहे, Q ची समोरची बाजू PR, म्हणजे कुठला येणार आहे, PQ is greater than PR. PQ is greater than PQR is true statement. Okay. Then next question number 3. Solve the following sub questions. If A divided by B equal to 5 by 3, then find the value of A plus B divided by A minus B. या ठिकाणी compound under divide under property वापरायची आहे. Okay. Solution. A divided by B equal to 3 by 5 by 3. Thereby compound under divide under, या ठिकाणी compound under divide under वापरायचं आहे. A plus B divided by A minus B equal to 5 plus 3 divided by 5 minus 3. Therefore, A plus B divided by A minus B equal to 8 divided by 2. 5 plus 3, 8. 5 minus 3, 2. Okay. Therefore, A plus B divided by A minus B equal to 4. 2 as 4, 8 येईल. इथं म्हणजेच काय येणार आहे, A plus B divided by A minus B equal to 4 येईल. Okay. Then second, write the two solution of the equation x plus y equal to 7. X plus y equal to 7 ही जी कंडिशन सॅटिस्फाय करणारे कोणते व्हॅल्यू असतील ते त्याचे सोल्युशन असेल. म्हणजे x plus y equal to 7 आलं, x आणि y ची व्हॅल्यू ठेवली का ती 7 आली, तर ती त्या दोन नंबर असतील ती त्याचे सोल्युशन असेल. कळलं पहा, solution of the x plus y equal to 7 is any two number satisfy the equation. ही इक्वेशन सॅटिस्फाय करणारे ज्या x आणि y ची व्हॅल्यू असतील ती त्याचे सोल्युशन असेल. ओके. Put x equal to 3, then y equal to 7 minus 3 equal to 4. This is the solution. Then put x equal to 5, then y equal to 7 minus 5 equal to 2. म्हणजे 5 plus 2 7 येईल, 3 plus 4 7 येईल, म्हणून solutions are 3 and 4 and 5 and 2. Okay. या पद्धतीने सोल्युशन तुम्हाला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हॅविंग इन्फिनाइट मेनी सोल्युशन, अनंत त्याला उकली असतात. ओके. Question number 3. Find the factors of polynomial x square minus 3x plus minus 28. Solution. X square minus 3x minus 28 equal to x square minus 7x plus 4 minus 28. आता या ठिकाणी मल्टिप्लिकेशन minus 28 हवे आणि मिडल टर्म जे आहे ते स्पेल करायचे आपल्याला. 28 चे काय पडते, 7 into 4 minus 7 plus 4 minus 7 plus 4 minus 3 येईल. म्हणजे आपण मिडल टर्म जी ची टर्म स्पेल काय केली, -7x plus 4. ओके. आता याचा एक ग्रुप करा, म्हणजे x इन ब्रॅकेट x minus 7 minus 4 कॉमन निघाले x minus 7. आता x minus 7 कॉमन, therefore x minus 7 in bracket remaining part x minus. So this is the factor of the x square minus 3x minus 28 चे हे फॅक्टर येतील. ओके. या पद्धतीने फॅक्टर पाडायचे त्याचे. Fourth, find the value of 5 sin 30 plus 3 tan 45. Solution. 5 tan 30 plus 3 tan 45. Sorry. 5 sin 30 plus 3 tan 45 equal to 5 into 1 by 2. Sin 30 ची व्हॅल्यू आहे 1 by 2 आणि tan 45 ची व्हॅल्यू आहे 1. ही जी व्हॅल्यू आहे ती कशाची आहे, sin 30 ची आहे. 1 व्हॅल्यू आहे ते tan 45 ची आहे. ओके. काय 5 by 2 plus 3
आता या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम करून घ्या. 5 + 3 × 2 याने तर मल्टिप्लाय करा. 2 × 2 2 × 1 2 येईल. म्हणजे 5 + 3 × 2 5 + 6 = 11/2. ओके. या ठिकाणी किमती ठेवायच्या आहेत आणि सॉल्व्ह करायचे आहे. sin 30 आणि tan 45. ओके. हे या ठिकाणी स्क्रीनशॉटही काढून घेऊ शकता तुम्ही. Fifth, state in which quadrant or on which axis the following points lie. Okay. 12, 0, B -5, -2, 3, point C 2, 10, 4th, D 15, -18. ओके. हे पॉइंट कुठले म्हणजे आता या ठिकाणी क्वाड्रंट आपल्याला माहित आहेत. प्लस फर्स्ट क्वाड्रंट प्लस प्लस, सेकंड क्वाड्रंट प्लस मायनस मायनस मायनस, थर्ड प्लस मायनस. ओके. हा येईल कुठं बा 12 म्हणजे y कोऑर्डिनेट 0 असेल तर तो x ऍक्सिस वरती येईल. हा x ऍक्सिस वरती येईल. -2 म्हणजे हा इथं थर्ड क्वाड्रंट मध्ये येईल. 2 10 प्लस आहेत दोन्ही म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येईल आणि -15 -18 म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये येईल. बघा या पद्धतीने जे आपल्याला त्या ठिकाणी फर्स्ट बघा x ऍक्सिस वरती येईल. B जो आहे तो थर्ड क्वाड्रंट मध्ये येईल. C जो आहे तो फर्स्ट क्वाड्रंट आणि D जो आहे तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये येईल. ओके. फिफ्थ, radius of a circle is 10 centimeter. The length of the chord of circle is 16 centimeter. Find the distance of the chord from the center. आपला distance from the center to chord काढायचं. ओके. Solution. Let a circle with center P and radius AP equal to 10 centimeter. हे सर्कल आहे तर AP त्याची रेडियस आहे, P सेंटर आहे. chord AB equal to 16 centimeter. AB जे आहे ते 16 centimeter आहे. PD perpendicular AB. Therefore, if the perpendicular drawn from the center of the circle to the chord, then chord bisect means AD equal to DB होईल. म्हणून AD equal to DB equal to 1/2 AB. Therefore, 1/2 AB equal to 16 2 8 16 म्हणजेच किती आलं 2 ने 16 भागलं 8 येईल म्हणजेच इथे किती आले हा आले 8 आले. ओके. आणि आपल्याला काय रेडियस दिलाय 10. पायथागोरस थेरम ने आपल्याला काढता येईल. ओके. PD is the distance between the center and the chord. PD जे डिस्टन्स आहे ते कशाला सेंटर आणि chord मधला आहे. ओके. इन right angular triangle PDA पायथागोरस थेरम काय AP square equal to AD square plus PD square. AD square plus PD square येईल. Okay. Therefore, AP is equal to 10 square plus 8 square plus PD square. Therefore, 100 equal to 64 plus PD square. And 10 चा square येईल 8 चा square येईल. Therefore, 64 plus PD square equal to 100. Side change केलं फक्त. PD square equal to 64 तिकडे ट्रान्सफर करा राईट साइडला. Therefore, PD square equal to 100 minus 64. Then PD square equal to 36. Take a square root on both sides. PD equal to 6 centimeter. Okay. Then the PD, the distance between the center and chord is 6 centimeter. या ठिकाणी व्हिडिओ थांबून तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता लिहिण्यासाठी. Seventh, in the adjoining figure, line L parallel line M and line N parallel line P. Okay. Find the value of A, angle B and angle C from the given measures of an angles. दिलेले मेजर म्हणून आपला angle A, B and C चे मेजर काढायचे आहेत. Solution. In adjoining figure, line L parallel line M and line N parallel line P. Line L parallel line M, P is a transversal. Okay. या ठिकाणी P काय आहे ट्रान्सफर आहे. बघा L parallel line M, P is the transversal. या ठिकाणी आपण अँगल X इक्वल टू 45. हा जो अँगल X का 45 याचा करस्पॉन्डिंग अँगल आहे हा. बघा L पॅरलल M आहे आणि ही लाईन P त्याची ट्रान्सव्हर्सल असेल तर हे कसले अँगल असेल करस्पॉन्डिंग. म्हणून X ची व्हॅल्यू किती येईल 45. आपण X मानलेलं आहे इथं. ओके. आता यावरून आपल्याला B काढता येईल. Therefore, angle X plus angle B equal A equal to 180 degree.
आता 180 काय ना, हे लिनियर पेअर्स अँगल आहेत, हे लिनियर पेअर, त्याचे कसं लिनियर पेअर अँगल्स आर सप्लिमेंटरी. देअरफॉर पुट द व्हॅल्यू ऑफ x 45 plus angle A equal to 180. Therefore angle A equal to 180 minus 45. 45 minus करा. Therefore angle A equal to 135. Okay, 180 minus 45 135. आता A ची 1 हा 135 मिळाला आणि B हा त्याचा वर्टिकल अपोजिट अँगल आहे म्हणून अँगल B इक्वल टू अँगल A vertical opposite angles. Vertical opposite angles are congruent. Therefore angle B equal to 135. Equation number 3. Okay. आता या ठिकाणी पहा, लाईन P पॅरलल लाईन N आहे आणि M इज अ ट्रान्सव्हर्सल. ही दोन अँगल कसले असतील, करस्पॉन्डिंग अँगल्स असतील. लाईन N पॅरलल लाईन P and M is a transversal. Therefore angle C equal to angle B. Corresponding angles. Corresponding angles are congruent. Okay. म्हणजे angles B ची व्हॅल्यू ठेवा. Therefore angle C equal to 135. Equation number 4. Okay, आपल्याला तिन्हीची मिळाली, A, B आणि C ची मिळाली. Therefore measures of the angles are 135 degree, 135 degree and 135 degree. म्हणजे A ची व्हॅल्यू 135 degree, B ची व्हॅल्यू 135 degree आणि C ची सुद्धा किती आली, 135 डिग्री येईल. ओके, या पद्धतीने इक्वेशन आपल्याला सोडवता, एक्झाम्पल सोडवता येईल. इथं स्क्रीन थांबवून तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. Solve the following sub questions. 6 marks. Solve the following simultaneous linear equations. 2x plus 3y equal to 18 and x plus y equal to 7. Okay. Solution: 2x plus 3y equal to 18 equation number 1, x plus y equal to 7 equation number 2. या ठिकाणी आता आपल्याला एलिमिनेशन मेथड वापरायचे किंवा तुम्ही सबस्टिट्यूशन मेथडने सोडवलं तर काय हरकत नाही. इथं आपण एलिमिनेशन मेथडने सोडवू. आता इथे याचा कोएफिशिएंट 3 आहे, 3 येण्यासाठी 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाइंग बाय इक्वेशन नंबर 2 बाय 3, मल्टिप्लाइंग बाय 3 टू इक्वेशन सेकंड. आता याला काय येईल बा, 3x plus 3y equal to 21 इक्वेशन नंबर 3. आता काय करायचं, 3 मधून 1 मायनस करा, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन नंबर 3. यातून मायनस करा म्हणजे 3 काय बा, 3x plus 3y equal to 21, then 2x plus 3y equal to 18. आता या ठिकाणी मायनस होणार म्हणजे याचे साइन चेंज होतील. काय येतील पहा, या ठिकाणी मायनस 3x मायनस प्लस 3x minus 2x, x is minus 3 plus 3 0. Therefore 21 minus 18 equal to 3. Therefore x equal to 3. Put x equal to 3 in equation number second. Therefore x plus y equal to 7. Put the value of x in this equation. 3 plus y equal to 7. Therefore y equal to 7 minus 3. Therefore y equal to 4. This is the values of x and y. Therefore solution of the equation is x y equal to 3 and 4. Okay, solution याच येईल. तुम्ही व्हिडिओ थांबवा, स्क्रीनशॉट घ्या. Question number 4. Solve the following sub questions. 6 marks आहे तो. त्यातला सेकंड क्वेश्चन आहे. In right angle triangle YXZ, angle x equal to 90, XZ equal to 8 centimeter, YZ equal to 17 centimeter. Then find the values of sin y, cos y, tan y, sin z, cos z and tan z. म्हणजे 6 रेशो आपल्याला इथं काढायचे आहेत. ओके, इन ट्रायंगल XYZ, अँगल x इज 90 डिग्री. हा जो आहे तो 90 डिग्रीचा अँगल आहे. म्हणजे या ठिकाणी YZ हायपोटेन्यूस असेल, ह्या दोन याच्या काटकोन करणाऱ्या बाजू असतील. म्हणजे आपल्याला काय दिले पाहिजे, दिलंय इथं YZ दिलाय 17 आणि XZ दिलाय 8 सेंटीमीटर. ओके, सोल्युशन इन राइट अँगल ट्रायंगल YXZ, angle x equal to 90, XZ equal to 8 centimeter, YZ equal to 17 centimeter. Then find the XY. XY equal to आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. According to the Pythagoras theorem, by the Pythagoras theorem, YZ square equal to XY square plus XZ square. Okay, आपल्याला Pythagoras theorem का hypotenuse square equal to first side plus second
साइड स्क्वेअर सम ऑफ दिस याचं काय येणार आहे सम ऑफ स्क्वेअर ऑफ द अदर टू साइड्स इक्वल टू हायपोटेन्यूज स्क्वेअर ओके आता व्हॅल्यू पुट करा एक्स वाय स्क्वेअर इक्वल टू वाय झेड स्क्वेअर मायनस एक्स झेड स्क्वेअर आपण काय केलं हा ट्रान्सफर केला या साईडला आणि हा मायनस होईल देअरफॉर एक्स वाय स्क्वेअर इक्वल 17 स्क्वेअर मायनस 8 स्क्वेअर इक्वल टू 289 मायनस 64 therefore yz square equal to 250 take a square root on both side yz equal to 15 centimeter हा जो yz किती आला आपला 15 centimeter आता आपल्याला ह्या रेशोज काढता येतील रेशोज माहित आहे साइन रेशो काय अपोजिट साइड डिवाइड बाय तर रेशोज काढायचे आपला म्हणजे साइन y इक्वल टू xz divided by xz but sin y means opposite side divided by hypotenuse xz divided by yz therefore 8 divided by 17 cos y equal to x opposite adjacent side xy divided by zy 15 divided by 17 and tan y equal to opposite side divided by adjacent side opposite side आहे y ची हा जो angle y घेतला त्याच्या xz divided by xy therefore 8 divided by 15 okay then sin z आता हा अँगल घ्या sin z opposite side x y divided by y z therefore 15 divided by 17 cos z adjacent side x z divided by z y therefore 8 divided by 17 tan z opposite side x y divided by x z 15 divided by 8 या पद्धतीने रेशो आपल्याला काढता येतील ओके या ठिकाणी ब्रिज कोर्सचे जे परीक्षा होते आपले पूर्ण 1 ते 44 दिवसामध्ये झाले ब्रिज कोर्स वरती झालेली परीक्षेचं मॉडेल आन्सर तुम्हाला दिलेलं आहे हे वहीमध्ये व्यवस्थित लिहा वर्ग आणि शाळेमध्ये आपापल्या जमा करा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे तुम्ही आतापर्यंत पाठवलेले ब्रिज कोर्स पाहिलेले आहेत सबस्क्राइब केलं लाईक केलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद या ठिकाणी ब्रिज कोर्स आपला कंप्लीट झालेला आहे 45 दिवसाचा ओके अभ्यास करा सर्वांना बेस्ट लक